नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही काल व्हिडिओ केला होता. आज जागतिक संगीत दिवस आहे, जागतिक योग दिवस आहे. दोन्ही दिवसाच्या आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. काल मुद्दाम यासाठी व्हिडिओ केला की जेणेकरून आज तुम्हाला काही नियोजन करता यावं म्हणून. पण आताचा जो व्हिडिओ याचा योग वेगळाच आहे. 2 दिवसापूर्वी शिवसेनेचा वर्धापन दिन झाला आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे जे टोमण्यांची बरसात केली आणि नुसत्या शब्दांच्या परसाकडे आम्ही म्हणतो की नुसते शब्द जोडायचे. तुम्हाला पोरं होत नसतील तर तुम्ही आमची पोरं पळवता का, असं त्यांचं वाक्य. हे कोणाला वाक्य मला काही कळायला मार्ग नाही. कारण की समोर 2 जण आहेत त्यांचे शत्रू म्हणा, एक तर भाजप आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे. आता हे ते नेमके कोणाला म्हणाले हे बाजूला मी ठेवतो. ते असं म्हणाले की तुम्हाला पोरं होत नसतील, म्हणजे राजकारणातली पोरं अर्थातच, बाकीचा अर्थ कोणी काही घेऊ नये. तुम्हाला पोरं होत नसतील तर आमची पोरं पळवणार का. मी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ही सगळी फूट वगैरे बाजूला ठेवून बाळासाहेबांपासून चा सगळा इतिहास तुमच्यासमोर मांडला होता. 1966ची शिवसेनेची स्थापना आहे. अगदी छगन भुजबळ जायच्या आधी 1990ची विधानसभेची जी निवडणूक झाली, छगन भुजबळ तेव्हा शिवसेनेतच होते. बाळासाहेब ठाकरेंचा तो पूर्ण करिश्मा सूर्य तेजाने तळपत होता. किती आमदार निवडून आले. तुम्हाला राजकीय पोरं होत नसतील तर आमची पळवणार का, असं म्हणणारे उद्धव ठाकरे ह्याचं उत्तर देतील का. याच तागायत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये स्वतःवरच्या जीवावर पूर्ण बहुमत मिळवायचं ते 145 आमदार लागतात. 145 सोडा, 100 तरी आमदार कधी शिवसेनेचे निवडून आलेले आहेत का. तुमचे पोरं कोणाला पळवायची हौस. मला वाटतं कदाचित उद्धव ठाकरेंनी ह्याची सुरुवात शरद पवारांपासून, ज्यांच्या ते मांडीवर बसले त्यांच्या तोंडाकडे पाहून केलेली काय की. कारण की सगळ्यात पहिल्यांदा त्यांनीच पोरं पळवले होते ह्यांची. छगन भुजबळांच्या बरोबरीनं शिवसेनेचे जे आमदार फुटले शरद पवारांनी, कारण की तेव्हा त्यांना पोरं होत नव्हते, म्हणजे त्यांना बहुमत नव्हतं. मी उद्धव ठाकरेच्या भाषेत सांगतो, मला आज पवारांवरती वेगळी काहीच टीका करायची नाही. तुम्हाला पोरं होत नाहीत म्हणून आमची पोरं पळवता काही कोणाला लागू पडते नेमकं. हे सगळ्यात पहिल्यांदा शरद पवारांना लागू पडेल, कारण की त्यांनीच पहिल्यांदा तुमची पोरं पळवलेली होती, तुमच्या भाषेत सांगायचं. दुसरं, तुम्ही हे तुमच्या जे बाजूला बदले त्या काँग्रेसला बोलता आहात का. नंतर तुमच्या काँग्रेसने तुमची पोरं पळवली होती. म्हणजे नारायण राणे जेव्हा गेले, कुठल्या पक्षामध्ये गेले होते, काँग्रेसमध्ये गेले होते. आणि मग त्या काँग्रेसमध्ये तुम्ही आत्ता ज्यांच्या बरोबर बसलेला तुम्ही सोनिया गांधीला म्हणणार आहात का तुम्हाला पोरं होत आहेत म्हणून तुम्ही आमची पोरं पळवता. एक तर तुम्हाला आधी शरद पवारांना म्हणावं लागेल, पवारांनी तुमची पोरं पळवलेली होती. दुसरं, तुम्हाला सोनिया गांधीला म्हणावं लागेल की सोनिया गांधीनं तुमची पोरं पळवलेली होती. तिसरं, तुम्हाला ठाकरे ब्रँड म्हणून जे द ग्रेट तुमचे त्या ब्रँडमधले जे पार्टनर आहेत, स्लीपिंग पार्टनर म्हणूयात, ते झोपलेलेच असतात, ती गोष्ट वेगळी. राज ठाकरे, त्यांच्याबरोबर तुम्ही युती करून परवा महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. ते तर तुमच्यातून बाहेर गेले. तेव्हा कोणी कोणाची पोरं पळवली हो. ते असं म्हणले होते की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेलं. म्हणजे राज ठाकरेंची कमाल आहे. त्यांच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं होतं, नंतर तो बडवा विठ्ठल केव्हा झाला आणि त्याच्या भोवती पुन्हा बडवे किंवा गोळा हले आणि त्या विठ्ठलाच्या गळ्यात तुम्ही कसे पडले, अशी परिस्थिती झाली ती आता. हे त्यांचे वाक्य सगळे. ह्याच्यामधलं मी माझ्या मनानं काहीही मांडत नाहीये. जेव्हा उद्धव ठाकरे असं म्हणता की तुम्हाला पोरं होत आहेत म्हणून आमची पोरं पळवतात का, तर ते शरद पवारांना लागू पडतं, सोनिया गांधींना लागू पडतं. आता राज ठाकरेच्या बाबतीत कोणी कोणाचं काय पळवलं, कोणाला लागू पडतंय मला तेच कळलं ना. तुमचे नातेवाईक पण आहेत, ते सख्खा मावस भाऊ पण आहे, सख्खा चुलत भाऊ पण आहे. मग कोणी कोणाला काय पळवलं जरा मला एकदा सांगा ना तुम्ही काय ते. तुमच्या तर घरातलंच चाललंय, पळवापळवी नाही, घरातच चालू होती. तुमच्याच घरचा ब्रँड होता. मग तुम्ही तेव्हा असं म्हणाले का तुमच्या चुलत भावाला तुम्हाला राजकीय पोरं होत नाहीत म्हणून तुम्ही आमची पोरं पळवली. किंवा उलटं कसं काय झालं मला सांगा. मागच्या वेळेस त्यांचे निवडून आलेले नगरसेवक तुम्ही शिवसेनेत घेतले होते. उद्धव ठाकरे, मी तुमचंच बोलतोय आणि उद्धव ठाकरेंच्या भक्तानं पण ह्याची नोंद घ्यावी. मनसेचे नगरसेवक शिवसेनेने त्यांच्या गोटामध्ये कसं काय घेतले हो. तेव्हा कोणी कोणाची पोरं पळवली होती. मग तुम्हाला पोरं होत नाहीत म्हणून तुमची त्यांनी पळवली का, त्यांना होत नाही म्हणून त्यांनी तुमची पळवली. नेमकं काय चालू आहे मला एकदा स्वच्छ सरळ क्लिअर कट करा ना. आमच्या इंजिनिअरिंगमध्ये आम्ही फ्लो चार्ट काढायचो शिकत असतानाची गोष्ट आहे. मग तसा एकदा मला फ्लो चार्ट पळवापळवीचा काढून दाखवा बरं काय होतं ते.
सगळ्यात पहिल्यांदा पवारांनी तुमची पोरं पळवली, त्याच्यानंतर काँग्रेसने तुमची पोरं पळवली, त्याच्यानंतर मनसेमध्ये तुमची पोरं पळाली, मग मनसेची पोरं तुम्ही पळवली. हे चालूच आहे ना सगळं असं. 2019ला तुम्ही विधानसभेची निवडणूक भाजप बरोबर लढवल्याच्या नंतर टोनकण उडी मारली आणि तुम्ही निघून गेलात बारामतीच्या करामती काकांच्या मांडीवर बसायला. तेव्हा कोणी कोणाला पळवलं होतं? तेव्हा तर अख्खा पोरही पळवायची गरज नाही. म्हटलं ना, घोडे खरेदीचं गोष्टच नाही, अख्खा तबेलाच गेला होता तेव्हा. मग तेव्हा कोणी कोणाला पळवलं, तेव्हा कोणी कोणाची काय म्हणता येईल त्याला, कोणाला पोरं होत नाही म्हणून कोणी कोणाचा घोडा पळवायच्या ऐवजी तबेलाच पळवला. जरा काही तुम्ही सांगता येतं का तुम्हाला उद्धव ठाकरे? तुम्ही आज जेव्हा म्हणायला लागलात की त्यांना पोरं होत नाही म्हणून तुमची पोरं पळवली, बरं एवढं केल्याच्या नंतर कोणाच्या पक्षामध्ये गेलेत ते? तुमचे फुटलेले 6 खासदार ते असं म्हणतात की आम्ही मूळ पक्षात आलो, म्हणजे शिवसेनेमध्ये. मग याच्यामध्ये भाजपचा काय संबंध आला? तृणमूल काँग्रेसचे खासदार उठले आणि कुठल्या पक्षामध्ये गेले? त्यामुळे तिथल्या छोट्याशा पक्षामध्ये, त्रिपुरामधले. भाजपमध्ये कोण गेलं त्याच्यामध्ये? शरद पवारांचे खासदार उद्या फुटू पाहतात. फुटून कुठं जाणार आहेत म्हणे? तर अजित पवारांच्या गटात जाणार आहे. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात चालू आहे. मग सांगा ना कोणी कोणाची पोरं पळवली ते? उद्धव ठाकरे जेव्हा असं म्हणताय त्यांनी हे यांचं संपायलाच तयार नाही. वर्धापन दिन आहे, नवीन काहीतरी सांगायचं, नवीन मांडणी समोर करायची, ते सोडून परत तेच बोटं मोडणं चालू आहे. तुमच्या हातामध्ये आता सगळं नवीन दिलेलं आहे ना. तुमचा एक पक्ष आहे ना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवबाठा मशाल त्याचं चिन्ह आहे. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, तर राजकीय सुरेश भटांनी ते लिहिलेलं गाणं तुम्हालाच लागू पडतं. अरे पुन्हा राजकीय पेटवा मशाली. मग पेटवा ना तुम्ही तुमच्या मशाली, किंवा तुमच्या त्या चिन्हाला सगळे आईस्क्रीमचा कोण कशामुळे म्हणतात? की तुमच्याकडे हे जे सगळं थंड निवांत प्रकार चालू आहे, फेसबुक लाईव्ह चालू आहे, सगळं घरात बसून तुम्हाला पक्ष चालवायचा आहे. तुम्हाला माहित नाही कोण फुटलं आणि कोण कुठं गेलं. आजही माझं आव्हान आहे, कोणीही उद्धव ठाकरेंची मुलाखत घ्यायची आणि त्यांना असं विचारायचं की महाराष्ट्रामधले जे मतदारसंघ आहेत त्यांची जिल्हानिहाय कशी मांडणी आहे. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ, एकापेक्षा जास्त आहेत, 2 जिल्ह्यामध्ये आहेत, काही नाही, फक्त 48 मतदारसंघ आहेत लोकसभेचे. आता सध्या जे मतदारसंघ आहे त्याची जी रचना आहे ती उद्धव ठाकरेंनी हातात कागद न घेता कोणालाही म्हणजे विचारायचं सांगावी काय चाललंय, किंवा तुमच्या पक्षामध्ये जे कोण कुठले पदाधिकारी आहेत, गावं कुठले काय आहेत, मतदारसंघ काय, त्याची फक्त तुम्ही रचना कशी सांगा तुमच्या माहितीतल्याप्रमाणे. तुम्ही जेव्हा आरोप करायला लागलात की बाबा पोरं पळवली त्यांना होत नाहीत म्हणून, ज्या एकनाथ शिंदेचे 57 आमदार आहेत, एकनाथ शिंदेकडे 7 खासदार आहेत, त्याच्या पक्षामध्ये नसले असते मग तुमचे पळवले, तर तुमचं म्हणण्याला काय अर्थ तरी होता निदान. आणि ती काय लहान लेकर आहेत का पळवायला? इतक्या वर्षांपासून तुमची स्वतः 2019 पर्यंतची इतकी दीर्घ 89 पासून ते 2019 पर्यंत इतकी मोठी दीर्घ अशी 30 वर्षाची तुमची युती होती. आणि तुम्ही अचानक तुम्हाला काय साक्षात्कार झाला, पलटी मारली, टांगा पलटी, घोडे फरार. तेव्हा नाही तुम्हाला दिसलं की कोणाची पोरं कोणी पळवली ती? म्हणलं ना, नुसतं 1-2 घोड्याने अख्खा तबेला तुम्ही घेऊन गेले होते तिकडं. तर मग त्याला प्रतिक्रिया म्हणून एकनाथ शिंदे जर तुमच्यापैकी 40 आमदार तुमचे घेऊन गेले, तुम्हाला बोलायला तोंड कुठलं आहे? म्हणून आम्ही ते जे वाक्य वापरतो ना महाभारतातलं, राधा सुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म, बाळासाहेब सुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म. असो, उद्धव ठाकरेंना मनपूर्वक धन्यवाद. ते काहीतरी टोमणे देतात आणि आम्हाला व्हिडिओला कॉन्टेंट मिळतं. इथेच थांबूया. धन्यवाद.